काय मस्त असा सुगंध येतो ना तो फ्राय व्हायचा. म्हणजे इकडचं वातावरण आणि इकडचं तेल मसाले जे म्हणजे वातावरणाचा फरक पडतो आपल्या सगळ्या गोष्टींवर. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. मी आलोय राजापूरला आणि आपल्यासोबत कोण आहे बघा, तेजाला नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आधी आमच्याकडे पहिल्यांदा. याची ओळख सांगायची गरजच नाही. तेजाचं चॅनल बऱ्याच लोकांनी बघितलं असेल आणि आपल्याला इकडे घेऊन आलेत अल्बर्ट आहे. तर आम्ही तिघे इकडे आलो आणि सगळा जो आजचा इकडचा प्लॅन आहे ना, हा तेजाने प्लॅन केला आहे. तर भरपूर धमाल होणार आहे, भरपूर मस्ती होणार आहे आणि ती सगळी मस्ती तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आत्ता आपण काय करणार माहिती आहे, दुपारचा आपल्याला कुकिंगचा प्लॅन आहे. आपल्याकडे काही लोकल मासे आहेत तिथले कॅच केलेले, तर ते आपण कुक करूया मस्तपैकी आउटडोरला कुठेतरी. तुम्ही रेसिपी बनवत असाल तर तुमच्या पद्धतीने बनवा किंवा आपण लोकल पद्धतीने बनवू. ओके, नाही लोकल पद्धतीनेच बनवू. आम्ही शिकायला आलोय तुमच्याकडे. तुमच्या म्हणजे रेग्युलर वाली लोकल पद्धत असते ना, फिश फ्राय किंवा फिश करी बनवूया आपण. बेस्ट ओके. आणि आता आम्ही ना, मला वाटतं बेट घ्यायला चाललो. बेट रात्रीची तयारी करतो, बेट फिशिंग करणार आहे रात्री आम्ही. कोणते मासे? तारली किंवा बांगडा. तारली किंवा बांगडा आणि स्क्विड वगैरे भेटलं तर स्क्विड, म्हणजे काय सापडेल ते घ्यायचं आहे. आणि रात्री भरपूर धमाल फिशिंग करणार आहे आपण. आहे जागा. त्याला मुळे बोलतात, शिंपल्याचे भरपूर प्रकार आहेत. हे मुळे जाळीने ह्या जाळीने कांडाळी. एवढेसे स्नॅपर्स आहेत ना. मोठा दाखवला ना, हे कुकर आहे. आणि हा पर्ल स्पॉट आहे. काळुंदर बोलतात किंवा काळवंड. हा फ्रेश वॉटर मध्ये पण पर्ल स्पॉट आपल्या किनारपट्टीला जास्त भेटतो, केरळापासून इकडे. अच्छा. आणि हा लेडी फिश आहे, रेनवी बोलतात किंवा मालवण साईडला सुळे बोलतात त्याला. सोमवार असल्यामुळे ना मार्केट बंद आहे, तर मार्केटच्या बाहेर असे छोटे छोटे मासे घेऊन बसलेले असतात. तर त्यांच्याकडनं बेट घ्यायचा प्रयत्न करतो आपण. तर बघूया, कोण सापडला तर बघूया, नाही तर ऍडजस्ट करणार आपण कसं तरी. संध्याकाळपर्यंत काहीतरी करणार. मिळाले वाटतं, लांबूनच दिसलंय. बांगडे मोठे नाही बांगडे. हा टार्पन आहे काय? नाही, हा सौंदाळ आहे. सौंदाळ, बटर फिश काहीतरी बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. मला पण आयडिया नाही एवढी, पण सौंदाळ आहे. ही तारली ना, खायला एकदम सॉफ्ट आहे, तो भारी टेस्ट आहे. अच्छा. ट्राय करायचं आहे, घेऊया. पावणे 3 होते. एवढीच आहे. काय घेतलं? सार्डिनी, बांगडा आणि खायला सौंदाळे घेतलेत खायला. म्हणजे टार्पन सारखंच आहे दिसायला ना तो. हां, टार्पन सारखं दिसायला आहे, पण टेस्ट वेगळी आहे. शिवून मिळेल का? अच्छा, हा कोणता मासा आहे? ह्याला काप बोलतात ना, त्याला काप बोलतात. काप इकडे. हां, ऍक्च्युली ट्रिवालीच हे तुम्हाला वाटतं हे प्रकार आहे. आणि हे खेकडे कसे दिले? हे समुद्री खेकडे आहेत. 50 रुपये डझन ना. चुना लावलाय का? पिकायला. हां, चालेल. हां, आपण कुठे चाललो आता? आपण आता चाललोय ओढ्यात, म्हणजे व्हाळात चाललोय. तर काही आपल्याकडे मासे आहेत, तर तेच कुकिंग करूया जाऊन. तिकडे तेवढंच एक घर सिमेंटचं वाटतं ना, हे सगळे चिरांचे आहेत बाकी. नाही, ते पण घर तसंच आहे, फक्त प्लास्टर केलंय त्याला. अच्छा,
चिराला प्लास्टर करतात का? हो एक इथे एक असं खाली 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 खाली. आपण काय डोंगरी भागावर आहे का? होय. अच्छा अच्छा अच्छा. वरचा भाग आहे ना हा कातळ भाग आहे आणि हा खालती मग उतार आहे का? सगळीकडे तुम्हाला असंच बघायला मिळेल. कोस्टल लाईनला पूर्ण एरिया असाच असतो. अच्छा. आणि ते कुत्रं बघा डॉगेश कुठं बसलंय तिकडे. ह्या चिरा आहेत, याची सगळी घरं बनली आहेत आणि हे विटांसारखे पण हे डायरेक्ट असं कसं काढतात हे? हा जांबा दगड कातळ येतं आपल्याकडे मशीनने कट करतात. मशीननी कट मशीनने कट करतात. डायरेक्ट असं कट करतात. हा बरोबर ना? आणि हाच वापरतात ना घरासाठी? आपल्याकडे तरी हाच वापरतात. म्हणजे विटासारखे त्याला बट्टी बिट्टी असं सगळं काय नाही डायरेक्ट दगड आहे. हा जांबा दगड आहे डायरेक्ट. फक्त तो शेप मध्ये कट केला. मध्ये कट केलाय बस. ऍक्च्युली फिशिंगला आपल्याला रात्री जायचं, बेट फिशिंगला समुद्रावर जायचं ना आपल्याला. समुद्रावरती जायचं. जे खेकडे आपण सकाळी घेतले होते ते खेकडे त्यातले काही मासे आणि काही मासे तेजाने पकडलेत. रस्ता कुठून कुठून आहे बघा. आणि इकडे एकदम गरम आहे, म्हणजे उन्हाळ्यात जसं आपल्या इकडे गरम असतं ना तसं गरम आहे इथे. आणि आपल्या इकडे तर एकदम चिल्ड थंडी पुण्यामध्ये. दोन एक वर्षाचा वेटिंग पिरियड संपलेला आहे. हे रान इथे काही प्राणी वगैरे आहेत तिथे? नाही का? ऊद ज्याला म्हणतात ना सिवेट ते दिसतं इकडे. आणि ससे वगैरे दिसतात. साळींदर. अच्छा. रानडुकर येते एवढे इथे? पाण्याच्या जागेवर येणार. हे काजूचं झाड आहे, पहिल्यांदाच बघतो काजूचं झाड. मोहर आला याला. वेळ. काजू पण दाखवतो वर. हा आहे काजू. आवाज येतोय, ओढ्याचा आवाज आहे का? पाण्याचा आवाज येतोय. मस्त. हे तुम्हीच अडवलेलं दिसतंय है ना? इथे काय केलं होतं? कुठे इकडे इथे आम्ही कुकिंग करायला येतो कधीतरी पार्टी वगैरे, चिकन पार्टी. अशीच एक चिकन पार्टी केली आणि त्याच्यानंतर मग हा बाण घातला असंच टाइमपास मधून. ऍक्च्युली डोंगराच्या खाली आलोय आपण आणि हे पाणी जे आहे ना सरळ डोंगरातून इथे खाली येते आणि पाणी इतकं स्वच्छ आहे आणि मध्ये काही गाव वगैरे नाही, त्यामुळे याच्यामध्ये कचरा वगैरे पण नाही. तर इतकं स्वच्छ पाणी की तुम्ही हे डायरेक्ट पिऊ सुद्धा शकताय. आणि हेच पाणी जे आपण रेसिपीसाठी पण वापरणार आहे. ॲक्च्युली खूप दाबून भूक लागली आहे, तर सर्वात आधी आपण कुकिंग करूया. जिताडा आहे ना हा? जिताडा म्हणजे बारामुंडे ना? सौंदाळे. हे खेकडे सकाळी घेतले होते सॉफ्ट शेलवाले. हे भाजून पण खूप छान लागतात आणि यांना मीठ वगैरेची टाकायची गरजच पडत नाही. पहिली गोष्ट समुद्राचेच आहेत हे, खाऱ्या पाण्यातलेच आहेत. 2-4 आपण असे टाकूया. ये देखिए आखिरकार एल्बर्ट ने आग जला ही दी. खेकडे निघ रे बाबा, लवकर निघाला बघा. हा शेल एकदम सॉफ्ट आहे आणि याच्यामधला जो मांदा आहे ना, मांदा कसा शिजलाय तो खाऊ शकताय. आहा, मिठाची गरजच नाही आहे. काहीतरी झालं पॉज झाला वाटतं. पोळ्या मागल्या दोघांना काही येत नाही. नाही वाटतं त्याच्यात काही खाण्याला पाहिजे. मासे फ्राय करूया. आलं लसूण पेस्ट आहे, मिरची पण टाकली त्याच्यामध्ये. ओके, आलं लसूण पेस्ट आणि मिरची मिरची पण टाकली. मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, हा मिरची पावडर, गरम मसाला, हा चिकन मसाला आहे. हा काय मेंडेटरी नाही, हा जस्ट माझ्याकडे असतो म्हणून मी टाकतो कधी पण. हळद आहे, मीठ आहे, कोकम आगळ आहे. कोकम आगळ रातांब्यापासून बनतं. कोकम आगळ म्हणजे कोकमचं पाणी ना. खेकडे पण क्लीन करायचे. आम्हाला मिळाले एवढे शॉट. मग आता त्यात झाडाचे येत नाही. तांबोशीचं कालवण करणार आहे, कारण की क्रू मेंबर जे काही आहेत जे दिसत नाही आहेत ते खेकडे खात नाही. चालेल ना, त्याला काय होते, बोनलेस पण चालतो. आपले मासे खूप आहेत.
सुपर नॅचरल पॉवर्स कोकणात खूप असतात. पण आम्हाला कधी जाणवलं नाही. जळालेली लाकडच परत जळणार. जबरदस्त झालेलं आहे. तुमचं स्वतःचा पर्सनली फेवरेट कुठला मासा आहे? चिंच का? कुठले पण आवडतात असे मधले मासे. मी सगळेच मासे नाही खात. मी अगोदर मासे नाही खायचो. सौंदाळा आणि जिताडा. जिताडाला काय कानाई म्हणता ना, तर हे दोन्ही मासे फ्राय करायला घेतलेत. रव्यामध्ये पण थोडेसे जे मसाले आपण मॅरिनेट करायला वापरले तेच घातलेत. उकळायला लागले ना राईस. हो, एक तुकडा दुसरा तुकडा. काय मस्त असा सुगंध येतोय ना तो फ्राय व्हायचा. म्हणजे इकडचं वातावरण आणि इकडचं तेल मसाले जे म्हणजे वातावरणाचा फरक पडतो आपल्या सगळ्या गोष्टींवर. दिस इज द मच्छी, फ्राय इज द दिस इज द फ्राय इज द मच्छी इज द फ्राय. काय होतंय की एक खेकडा आपण टाकला आणि दुसरा टाकला आणि ते दोन खाल्ले आणि ते दोन इतके मस्त लागले ना. ॲक्च्युली त्यांचं कालवण बनवायचं होतं पण ते भाजूनच इतके छान लागत आहेत की आता चटक लागल्यासारखं झालं आहे. जोपर्यंत आता सगळ्या ह्या गोष्टी तयार होत नाही, माशांचं कालवण बनत नाही, माशांचा फ्राय होत नाही, भात होत नाही, तोपर्यंत त्या खेकड्यांवर आपण मस्तपैकी भाजून ताव मारूया. ओके, जळायला लागलं राईस. त्याच्यात पाणी घाला, थोडंसं पाणी. बस 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 बस. तू का नाही खात तिकडे? नाही बोलत मम्मी. मम्मी ने कहा है ताकि मम्मी हा. बेबी शार्क. आपल्याला गिटार हे मासे आहेत ना, हे ऐकण्यात नाही ते पर स्पॉट. जितडाचा पीस जो आहे ना तो फ्राय केलाय मस्तपैकी. खूप मस्त सुगंध येतोय. टेस्ट करूया गरम गरमच एकदम. सुपर सुपर से उपर. खूप सुपर लागतं. म्हणजे बर्फी सारखे पीसेस. काटे नाही आहे, मधलाच एक काटा असतो आणि काय भारी लागतं टेस्टला. याला माती लावून घेतली आहे. याच्यात कालवण बनवायचं आहे, नाही तर हे काळ होईल. पीस घेऊया, त्याच्यावरती मस्तपैकी असं टोमॅटो टाकूया, थोडासा ऑइल टाकायला पाहिजे का सर त्याच्यावरती थोडं? थोडासा कांदा. आज मेरी जबान टेस्ट के आग में जलने वाली है, जल चुकी है. जीभ जळली आहे पण थांबत नाही मी खायचं. हे तेल टाकलंय. आम्ही बोलतो तेल घातलंय. ओके, तेल घातलंय. ओके, तेल घातलंय. तेल घातलंय आपण. आज टाकलं नाही, नाहीतर आपण दररोज तेल टाकतो. लसूण, मिरच्या, एक कांदा, मीठ. अच्छा, मीठ आधीच घालताय का? मीठ टाकलं होतं ऍक्च्युली. आपण माशामध्ये पण मीठ टाकलं होतं. हां, तर थोडंसं हे कांद्यामध्ये टाकतो आपण. कांदा लगेच मीठ होतो. हे वाटण. हे वाटण आहे. भाजलेला कांदा आहे का? हो, भाजलेला कांदा. भाजलेला नाही म्हणजे फ्राय केलेला आहे. फ्राय केलेला कांदा, सुक्क खोबरं ना फ्राय केलेलं. सुकं खोबरं आहे. मिरची दिसते. मिरची आहे, कोथिंबीर असेल, आलं असेल. मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. हां, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चिकन मसाला. इथलंच आहे, ओढ्याचंच पाणी घेतलं. हा ओढा आहे ना. मेरे साथ कुछ बहुत ही ऐसे टैलेंटेड लोगों की टीम है. सौंदाळा गडे एक टाकलाय. हा एक सौंदाळा खाऊया. बरीच स्तुती केली आहे. सौंदाळ्याच्या बरोबर मधोमध एक काटा असतो. नंतर पाणी वाढवू नका. त्याला थोडे काटे आहेत. टेस्ट छान आहे पण जिताड्याची टेस्ट याच्यापेक्षा खूप जबरदस्त आहे. सौंदाळ्याचा काटा. तांबवशी मासे आहेत मॅरिनेट केलेले, ते आता कालवणामध्ये सोडतोय. तेजा आता किती चिंच आहे. कोकम पण टाकतो आपण, पण आपण चिंच टाकतोय. चिंच टाकली ना, चिंचेला आंबटपणा जास्त असतो आणि लगेच येतो. त्यांच्या याच्यात कोणतं काढायचं? एक मिनिट. कोथिंबीर टाकली आहे. झालंय कालवण ऑलमोस्ट नाही झालंच आहे. झाकून ठेवूया आणि थोड्या वेळ ठेवूया असंच. ही तांबवशी आहे, म्हणजे सेम मसाल्यामध्ये फ्राय केली त्यामुळे अशी दिसते. रेड स्नॅपर. सेम चितळासारखी वाटली. थोडंसं फरक कळत नाही. सेम टू सेमच टेस्ट आहे असं बोलू शकता. इकडे भात रेडी आहे आणि इकडे कालवण रेडी आहे. इकडे मासे फ्राय. मासे तर आपण ऑलरेडी टेस्ट केलेच आहेत.
आता कालवण टेस्ट करायचं आहे भातासोबत. एकच रेड स्नॅपर आहे, कालवणातलं रेड स्नॅपर आहे. कालवण एक नंबर झालं आहे. म्हणजे इकडची जी टेस्ट आहे ना, अस्सल कोकणी टेस्ट ती मिळाली आपल्याला. स्नॅपर खाऊया. इतका मासा खाल्ला ना आज मी एकदम हावऱ्यासारखं बोलू शकतो. जिताडा, तांबोशी आणि खेकडे भाजून खाल्ले. सौंदाळा मासा सुरुवात नाही केली, संपायवर आलंय. संपायला आलंय. सुपर झालं, सुपर से भी ऊपर. अफलातून टेस्ट आहे. खूप धम्माल जेवण झालं, काहीतरी नवीन टेस्ट करायला मिळाली आहे. खूप जबरदस्त टेस्ट होतं तेजा, एक नंबर. धन्यवाद. रात्रीचे 10:15 वाजलेत आणि आपण माडबन बीचवर आलोय. तेजासोबत आलोय. तर नाईट फिशिंग करणार आहे, सर्फ फिशिंग करणार आहे आणि रॉड जे काय आहे तो सगळा सेटअप तेजाचाच आहे. म्हणजे मोठे रॉड लागतात, 9 फीट अँड अबाव असे रॉड्स लागतात. आपल्याकडे ते नाही आहेत, तर आपण तेजाचेच रॉड्स वापरणार आहे. आणि कशा प्रकारे बेट वापरून आपण फिशिंग करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेजाकडनं शिकायला मिळतील. तर जाऊयात तेजा. हो चला. बघा बोटी पण आहे आणि अशा प्रकारच्या बोटी असतात याच्या मच्छी पकडली जाते असं सांगायचं बोल असेल. हे एकाच साईडला काय लावता रे? हे साईड हे असं? बॅलन्स साठी छोटे हा. बोट असेल ना, आता बॅलन्स साठी लावतात ते. पण दोन्ही साईडला का नाही लावत हे मी म्हटलं. दोन्ही साईडला पार्किंग करायला पण प्रॉब्लेम येत असणार असं मला तरी वाटतं. कारण आपण पार्किंग करायला म्हणजे आपण किनाऱ्याकडे लावतो ना बोट, आता किनाऱ्याकडे घेऊन जाऊ शकत नाही आपण. आता जेट्टीला लावायची म्हटलं. हे बांगडा फिशिंग असेल, काय बांगडासाठी असेल. हा, हे जास्त खोल नाही. ही कशाची आहे? फायबरची बोट आहे का? हो फायबर आहे. ही खेकडं पळाला. किती खेकडे आहेत. रात्रीचं तर जास्त काही तुम्हाला बीच दाखवता येणार नाही. जर उद्या सकाळी दुपारी वगैरे आलो ना तर त्यावेळेस इथले खरे नजारे जे आहेत ना ते सगळे तुम्हाला दाखवता येतील मला. हे असे खेकड्यांचे होल आहेत, हे बाहेर येतात. आता खेकडे आले पण आहेत ऑलरेडी. तुम्हाला खेकडा दाखवतो मी. अच्छा, आता काय भरती ओटी काय असं म्हणतात ते काय? भरती होऊन आता पाणी खाली चाललंय. ऍक्च्युली जेव्हा पाणी टर्न होतं ना, म्हणजे लो टू हाय चालू होते ना, तेव्हा माशांची थोडीशी ऍक्टिव्हिटी वाढते. तरी पण आता पण लागू शकतात. अच्छा, आता हे हाय टू लो होतं ना. कधी कधी मासा वेगवेगळ्या साईडला पण लागतो. अच्छा अच्छा. असा विषय. नेमकं काय झालं, आम्ही इकडे आलो आणि पूर्ण असं गाव आहे ना आम्हाला शोधत, म्हणजे लाईटी वाईटी असं सगळं घेऊन इकडे आलो होतं. सगळ्या म्हणजे आम्ही आलो होतो ना इकडे बीचवर, तर आमच्याकडे आलं. तर आम्ही म्हटलं आता काय झालं, काहीतरी गडबड झालेली दिसते. तर सगळे आले इकडे आणि काल इकडे मोठी घटना घडली आहे. ॲक्च्युली रेती चोरीला गेली आहे बीचवर ना. तर काल पोलीस वगैरे आले ते आणि आम्ही पण एकदम रात्री आलो आहे ना, तर त्यामुळे गाववाल्यांना आमच्यावरच संशय आला होता. तर ते सगळे चेक करायला आले होते इकडे. पाण्यातून जायचं आहे, म्हणजे आता पाणी कमी होत चाललं आहे, तर इकडनं आपल्याला पलीकडे जायचं. ट्रान्सपरंट वॉटर, सॉल्ट वॉटर पण ट्रान्सपरंट वॉटर, घाण बीच नाही आहे. अच्छा, इतर बीच असतात ते पुढे तेजा आहे, ते असं पाण्यातून जावं लागतंय. पाणी स्वच्छ आहे एकदम, ती ओढतं. ह्या बीचची खासियत काय माहिती आहे का, म्हणजे जास्त पर्यटन इकडे येत नाही आणि त्यामुळे स्वच्छ पण आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे. पॅन्ट बघा पूर्ण ओली झाली माझी. ही खालून इथपर्यंत बरं झालं, अंडरवेअरपर्यंत ओली नाही झाली आहे, इथपर्यंत ओली झाली आहे. मला मिळतच नाही. चला बोलला होता कमावून. खोदो अपनी कब्र, जल्दी खोदो. चप्पल नाही हे होणार माझी. चप्पला त्या लायकीच्या नाहीत, ठेव का ग्रिपच पकडत नाही आणि चप्पल काढून पण जाऊ शकत नाही ना आपण. ट्रेक जर अवघड आहे त्यामुळे मी कॅमेरा बंद करतोय. फायनली तो अवघड ट्रॅक जो होता तो पार केला आपण. बीच फिशिंग, सर्फ फिशिंग म्हणजे सोपी नाही ही गोष्ट. लोकेशन, जागा, हे ते तिथे पोहोचणं आणि ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. इथे हाय टाईड, लो टाईड, पाण्याची बरेच कंडिशन असते वेगळी वेगळी. ह्या सगळ्या गोष्टी माहिती हवे आपण जेव्हा समुद्रावर फिशिंग करतो. बॉल आलाय रे वो. हे बॉन फायरला जाळायला लाकडी पण आहे तिकडे. लाकडी आधी जमा केले ते इकडे सगळे. हे ऑलरेडी जाळलंय लाकूड नाही? आम्हीच जाळलं. तुम्हीच जाळलंय का? ओके. आता लगेच सेटअप लावूया आणि फिशिंगला सुरुवात करूया. बघूया बाईट आहे का. हा. स्पायडर सिंक करायचं. अच्छा, याचा फायदा काय असतो? कास्ट करताना असा मारायचा, म्हणजे हा काय होतो, पुढे पडतो, पाण्याला करंट असतो इकडे तिकडे ना, त्याच्यामुळे घरी आपल्या इकडे तिकडे ट्रॅव्हल नाही करत. हा हा हा. अच्छा, मग हे अडकून राहतं का? अच्छा अच्छा. आणि काढताना आपण एक फार मारला ना, हे उलटे फिरतात, मग इझी येतो आपण. अच्छा अच्छा. ओके ओके ओके. अडकून राहत नाही मग. हा. 2 गळ लावले. पुरा उडून खरे एवढी चालते. गळची साईज बघा ही काय. कोणते आहे? हा असा सेटअप आहे बघा. इथून ही लाईन आहे, ही लाईन इकडे आणि इथं पहिला गळ आहे हा आणि दुसरा गळ त्याच्या खाली आहे. बरोबर खाली सिंकर आहे. हा सिंकर वेगळा. हा सिंकर वेगळा. हा का बरं असं वेगळं? अरे लाईट जा ना इकडे.
नाही तर हा हा पण यूज करतात पिरॅमिड सिंकर. अच्छा, pyramid आणि आता sinker. हा चालून जाईल. ऍक्च्युली त्याची गरज पण नाही, आता करंट पाण्याला कमी आहे. अच्छा जेव्हा लाटा वगैरे जास्त असतात ना हा, तेव्हा हा. आपल्याला हा स्पायडर सिंकर Spider sinker लागतो. नाहीतर नॉर्मल वाले वीट चांगलं बरं चालतं. बनता का तुम्ही डायरेक्ट? तिथे आता काही एवढी गरज नाही. आता FG पण मारतो हे पण नाही तुटत. वेट कसं लावायचं बघा, फिले करायचं त्याचं वरची स्लाइस काढायची. स्लाइस फिले. अरे मोठीवाली आपली कशी शूटसाठी वापरत चार्जिंगसाठी तुम्ही खाली चार्जिंग केली नव्हती का? लाईट जास्त घेते ना ती. अच्छा, ते असं झिगझॅग वेडा असं कसं करून कसं अडकून कसं पण द्यायचं. अडकवून ठेवायचं. ओके, ढिला ठेवला ट्रॅक. हा किती ढिला आहे? अच्छा, नॉर्मल एवढा. अजून ठेवू शकतो आपण. हां, बेट लावलाय, रॉड्स लावलेत आणि आता वेट अँड वॉच वाली परिस्थिती आहे. तर थोडेसे स्नॅक्स आणलेत. हे त्यात आहे ना डोनट्स आहे आणि केक आहे आणि हे काहीतरी वेगळं होतं इकडचं. हे काय म्हणता याला? मक्रूम बोलतात. काय? मक्रूम मक्रूम. मक्रूम बिस्किट टाईप येतं. अच्छा, मक्रूम टेस्ट करूया. हे असं आहे दिसायला, बिस्किट सारखंच आहे. अशी मिक्स टेस्ट आहे. केक, शेंगदाणे असं सगळं मिक्स आहे. शंकरपाळ्यांसारखं आहे. चहासोबत तुम्ही टेस्ट करू शकता. मागे मस्तपैकी विस्तो पेटवलाय, पण इकडं थंडी बिलकुल नाही आहे. वाफ कशी निघतं बघ माझ्या पॅन्ट मधनं. हे ओ थोडा वेळ राहिलत ना सुकेल पॅन्ट. अनफॉर्च्युनेटली जसं मी नेहमी म्हणत असतो की फिशिंग इज द गेम ऑफ लक. आज आपला लक आपल्यासोबत नव्हता. तर 1-1:30 वाजून गेलेत रात्रीचे आणि हां, तर याच्यापेक्षा जास्त ट्राय करू शकत नाही आहे. आणि आता भरती पण आली. आपण असं म्हणजे पाण्यातून आलो आहे आतमध्ये इकडे. तर आता भरती आले म्हटल्यावर ते जिकडनं आपण आलो आहे ते पाणी पूर्ण भरेल. त्याच्या अगोदर आपल्याला इकडनं जावं लागेल. अरे 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 क्रॅब बघा. हां, खेकडं बघा केवढं पकडलं तेजाने. कोणता आहे हा खेकडं? रेड क्रॅब? रेडच आहे ना? हो, रेडच आहे. खाडी आहे. खाडीच्या इकडे आलो. आजचा दुसरा दिवस आहे आणि तेजा आपल्याला आज खाडीवर घेऊन आलाय फिशिंगला. कालवेच आहेत, कालवे बघा. आणि याच्यावर पाय जरी पडला ना तरी पाय फाटेल ॲक्च्युली, एवढी धार असते याला. कंडिशन चांगली म्हणतो पाण्याची. होपफुली आज तरी कॅच व्हावे अशी अपेक्षा करतोय. हे लुअर वापरायचं. हे कसं खाली तळाला टिकून द्यायचं का? अच्छा, स्लो रिट्रीव्ह करायचं. काहीतरी आहे. हे जिग हेड आहे. किती ग्रॅमचं? 14 ग्रॅमचं जिग हेड आहे. हां, आणि कोणतं आहे? रपालाचं काय? इम्पोस्टर. रपाला इम्पोस्टर. आपण तेच यूज करतोय. ओके. स्टिम्प टाईप येतं हां, आणि मटेरियल पण एकदम खतरनाक. ओके. ह्याला रिपोर्ट खूप भारी आहे. हां. काणे पण ह्याला पकडते. तांबोशी असेल, कोकर असेल, छोटी ट्रिव्हॅली किंवा हां, फिंगर मार्क वगैरे सगळे मासे पकडतात. पकडतो. Almost सगळे मासे पकडतात ह्याला. ओके. ती जायंट रिवॉली असते माहिती आहे ना? हां, मोठी. तिच्या पिल्लाला पण जायंट रिवॉलीच म्हणता का? नाही, ट्रिव्हॅली म्हणतात छोटी. नाही आहे. काय बघूया, थांबा. पहिल्यांदा लागलाय फिश. बघूया आता काय आहे. काने नाही ना, काने असेल ना तर हां. उडून जाईल. टिप खाली करा आणि क्रॉस घ्या. मला तर वाटतं असंच घेऊ ना क्रॉस. सेम घ्या. थांबा, हे करू बघूया. काने आहे, हमखास काने असेल मला तरी वाटतंय. तुमचा ड्रॅग टिपवर आयडिया नाही.
असं क्रॉस घ्या, टीपवरती अजिबात करू नका. अच्छा. काने असेल तर उडी मारणार. असं घ्या, फक्त फिश बघूया आपण. काने मला चरके मारते. चांगला फिश आहे का? हा काने काने काने. अरे 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 हा अजिबात काही करू नका. हा, सेम राहू दे, सेम राहू दे ना. एकदम सेम राहू दे. पहिली बारामुंडी. फक्त टीप अजिबात वरती करायची नाही, हा, खाली हा. पूर्ण टीप उडी मारणार. मोठा पीस आहे चांगला. हा असं खेळवायचं आहे. पहिलीच बारामुंडी आहे, हमकाच काढणार. टीप वरती नको हा हा आणि लाईन खाली घासायला देऊ नका. हा हा हा. घ्या त्याला, घ्या अंगावर घ्या, जमू दे. दमू देऊ. इकडे जाऊ नका, बस झालं तिथेच बस. फक्त इकडे घ्या, हे बघा इथून असा मासा घ्यायचा आहे तुम्हाला. हा हा हा. जेव्हा धावेल ना तेव्हा धावायला जायचं. गुड जाऊ दे. फक्त टीप खाली करा. हां वरती रॉड उचलू नका फक्त, बस जमेल की. घ्या घ्या अंगावर घ्या आपल्याकडे इकडून. हां घ्या घ्या इकडे येते तर घ्या. खाली खाली टीप. लाईन फक्त घ्या घ्या, बहुतेक दमली ती. अरे द्या लिडर फक्त मी घेतो. जबरदस्त. बहुतेक दमली नाही. येऊ का? हा घे. वो अभिनंदन पहिला चिताडा काढला. पहिला बारामुंडी. अरे बंद कर. थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यातला पहिला बारामुंडी आज मी पकडला आहे, तेही तेजामुळे, आणि फार मजा आली. वेगळीच टेक्निक आहे इकडे मासे पकडायची, आणि इकडचे जे एक्सपिरियन्स्ड अँगलर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं, आणि त्यांनी जे काही सांगितलं ते आपण ऐकायला हवं, आणि तेच मी केलं. कारण की काय होतं की हा मासा जर ट्रिपवरती ठेवली तर असं उडतो आणि तोंड असं पूर्ण वासून आहे ना असं ते लोअर बाहेर काढतो बरोबर, तर त्यामुळे त्याला उडून द्यायचं नसतं, आणि हे मला त्याच्याकडनं शिकायला मिळालं. हां हुक बघा काय मस्त प्रॉपर बाहेरून आलो. हां प्रॉपर बाहेर आला होता वरून. ओके जबरदस्त बसला होता. ओके. तर हा बघा मस्त पीस आहे, जवळजवळ 2 किलो होईल आरामात. आरामात ना. एक नंबर कॅच झाली आल्या आल्या. मला वाटतं 5 मिनिटं झाले असतील ना. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं साधारण कास्टिंग करतो लगेच लागला. साईज बघा एक नंबर साईज मिळाली आहे. मी काय केलं, लोअर पूर्ण खाली टेकवला. खाली टेकवला. पूर्ण खालून आणायचं. हां चालेल तुम्हाला बोललो ना, हां बारामुंडी तेवढी तुम्हाला पटकन धरणार. हो. अय्या अय्या अय्या. गोबरा लागलाय गोबरा. गोबरा मिळाला आहे. गोबरा म्हणजे ग्रुपरची एक व्हरायटी आहे. ग्रुपरच आहे. ग्रुपरच आहे. ठीक आहे ना, सोडून दे, लहान आहे. करायची असेल एक मिनिट. सोडू का? हां सोड सोड. बघा. अरे बापरे फ्रॉक्स. कसं माहिती तुम्ही आता मासे लागण्याचे स्पॉट शेट या आहे ना का. एक मिनिट झालं हां ना. आता. मला दुसरा मासा मिळालाय. जरा वो. मला जागा देता तुम्ही हा जागा देऊ. तिथे यायला लागेल. बस 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 बस. हो 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 हो. पूर्ण रॉड. हा मासा मिळाला बघा. टाइम लॅप्स चुकून हे गोप्रोचं शूट झालं होतं, मिळालं त्याचं काही आलं नाही मला वाटतं शूट. फिंगर मार्क मिळाला. लहान मासा आहे. रिलीज करूया किंवा ठेवूया माहिती नाही, विचारूया यांना. ॲक्च्युली हा फिंगर मार्क सोडायचा होता, पण त्याच्या डोळ्यातून ते हुक बाहेर आलं ना, तर त्यामुळे सोडून काही उपयोग नाही आहे, तर त्याला ठेवूया. हां मरेलच तसा आहे तो. ठेवूया. रॉड रील सेटअप. अरे बा मोठा आहे का. मोठा वाटतो रे. वो 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 काय रॉड तुटला. अरे 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 हा मोठी आहे. हां 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 माझा कॅमेरा चालू आहे. हो चालू आहे. चालू आहे. ह्या साईडला घ्या, माझ्याकडे घ्या. उडायला देऊ नका फक्त. खूप झालाय प्रॉपर तो. गुड गुड गुड. चांगली साईज आहे. खाली 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 टीप खाली टीप खाली उडाला असता आता. चांगला दिसाय.
दिसला दिसला ग बाई दिसला. अरे साईज रे, बापरे बापरे बापरे. हो साईज आहे साईज. साईज आहे सेम आहे साईज सेम साईज. अरे अरे हा हा हा. अरे अरे तो तिकडे अडकला बघ. हा ना, हा हा निघाला निघाला. हा लीडर हवा आहे. हा 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 विजय टोपीचं जाऊ दे, काय घेतोय. सांभाळ सांभाळ सांभाळ. हुक झालाय प्रॉपर. वाव या कॅमेरे ने धोखा दिया फिर भी हो गया. मी हिंदी का बोलतो काय माहिती एक्साइटमेंट मध्ये. मस्त साईज मिळाली. सक्सेसफुल. आणखीन एक जबरदस्त साईज मिळाला. खतरनाक. परत बोला. हुक बघा किती मस्त अडकलाय. पहिला हे कसं काढायचं रे. हां ओ हो तुटलं त्याचं तोंडच. आणि हिच्या याला धार असते ना, मी ऐकलं याच्या कल्ल्याला. हा इथे धार असते, इथे हात नसतं टाकायचा. इथे चालतंय बघ, इथे चालतं ना, इथे नाही टाकायचं. हां हां हे याच्यात दाखव. तिच्या 4 मासे झाले सेम साईजचे. आपल्याला असाच एक याच्यापेक्षा थोडा लहान होता ना, एवढाच होता ना तो पण. एक मीडियम साईज आहे. ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे, 1.5 किलो. नाही मला मिळालेला तो हा आधीचा तो मोठा आहे. बार्बेक्यू सेम आहे. सेमच आहे ना. आज का नाही बार्बेक्यू काही पण असू दे. योदा म्हणतील ते. सर खुशी आहे ना. मी तर खुश आहे बाबा. इतक्या दिवसानंतर फिशिंग झाले ना, जबरदस्त आहे. म्हणजे इतकं फिरलो फिशिंगला पण कधी काही सक्सेस मिळाला नाही. पण इकडे आल्यावर पण कालचा दिवस वेस्ट गेला, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडासा लो होता. पण आज तर एकदम मजा झाली. झकास धमाल. हां काय मासे नव्हते बोलत होतो, हां हां. आता एवढं झालं ते विचार पडलाय की आता काय. आणि खूप भारी वाटते मासे. म्हणजे पहिल्यांदा मी 12 मुंडी पकडली आहे आणि ते 2-2 पकडले, चांगल्या साईजचे पकडलेत. हे आनंदामध्ये ना मला काहीतरी तुमच्याशी शेअर करायचं आहे ॲक्च्युली. पण हा करू नाही करू असं हा नाही होत होता. पण करतो आज, शेअर करतो असं वाटतंय. म्हणजे इतके दिवस आता जास्त मी कुठं फिरत नव्हतो, आता फिरतो. मासे मिळतात, असे मोठे मोठे यूट्यूबर्स आपल्याला भेटतात, त्यांना भेटतो, फॅन्स भेटतात. आणि त्यांना भेटताना ना पूर्वी थोडासा कॉन्फिडन्स, थोडासा नाही म्हणजे भरपूर माझा कॉन्फिडन्स आहे ना पूर्ण असा बोलू शकता तुम्ही एकदम डाऊन झाल्यासारखं व्हायचं. म्हणजे त्यांना भेटलो आपण वगैरे की. आणि त्याचं मेन कारण म्हणजे ना माझे हेअर्स आहे ना ते खूप लूज करायला लागलं होतं मधल्या पिरियडमध्ये ना. आपले व्हिडिओज पण यायला कमी झाले होते. तर त्या काळामध्ये मी भरपूर ट्रीटमेंट्स वगैरे घ्यायचा प्रयत्न केला, कारण की हेअर लॉस इतका होत होता ना की त्या ट्रीटमेंटला फिरा, मग व्हिडिओकडे लक्ष जात नव्हतं आपलं आणि थोडंसं डिसअपॉइंटमेंट खूप व्हायच्या. पण मग आपले सबस्क्रायबर मित्र अल्बर्ट ला डेन्सिटे त्यांच्याकडे मी गेलो. म्हणजे अल्बर्टने मला सजेस्ट केलं होतं. आणि आजपासून 6-7 महिन्या अगोदर मी ना हेअर ट्रान्सप्लांट करून घेतली. म्हणजे कळणार पण नाही इतकं भारी हेअर ट्रान्सप्लांट केलं त्यांनी. आणि आता जेव्हा मी आरशामध्ये बघतो ना मला तर इतकं भारी वाटतं ना. आणि फॅन्सला भेटतो, सगळ्यांना भेटतो. आणि पूर्वी फॅन्सला भेटताना सारखं असं लपवा वगैरे लागायचं, पण आता नाही. आता एकदम फुल कॉन्फिडन्स. म्हणजे मला स्वतःलाच आरशामध्ये मला बघायला ना इतकं भारी वाटतं ना. फिंगर मार्क. ओके भन्नाट मजा आली. आणि आता काय झालं की पाणी पूर्ण भरायला लागलं आणि आता स्ट्राईक पण कमी झालेत. तर तेजा म्हणतोय की इकडनं निघायला लागेल, नाही तर निघता येणार नाही. पाणी आता बघा केवढं भरलंय. इकडे साफसफाईचं काम चालू आहे. जे मासे आपण पकडले ते मासे बघा, साईज बघा. या माशांची रेसिपी पण बघायला मिळेल, पण तेजाच्या चॅनलवर. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. साईज बघा केवढी आहे. आणि त्यासोबत हे फिंगर मार्क्स पण आहे. अल्बर्ट आणि तेजा मिळून साफसफाई करतात. सोलने के लिए कटिंग ते करतायत.
बोनलेस पीसेस कट करतायत. मस्तपैकी पकडलेले मासे फ्राय केलेत. हे आपण ऑलरेडी खाल्लेत फ्राय केलेले मासे. पण बिर्याणी बनवली आहे, जिताडा बिर्याणी किंवा काने बिर्याणी बोलतात, बारामुंडी बिर्याणी, ती सुद्धा आहे. तोपर्यंत हे फ्राय केलेले पीसेस खाऊ. खूप आहे ना. अच्छा एक सांग, ते कोणी बनवली पहिला साईड बिर्याणी? कविता. पहिला साईडला घेतो ना वरती असं. कोण कविता? बायको नाही माझी. हा ते तिकडे आहे तू. रेसिपी स्पेशलिस्ट. वाव म्हटलं वाव नाही. बस बस बस. बिर्याणी मधला जिताड्याचा पीस आहे. चांगलं आहे. खूप जबरदस्त रेसिपी घ्यायला लागते. खूप जबरदस्त. म्हणजे मसाल्यांचा जो रेशो ना खूप जबरदस्त आहे. खाल्ल्याबरोबर तुम्हाला प्रॉपर जी बिर्याणीची टेस्ट असते ती मिळेल. काही काही वेळेस काय होतं की एक तर जास्तच मसाल्याचा झणका येतो किंवा जास्तच कांदे पडतात, पण तसं काही नाही. एकदम जो रेशो आहे ना तो खूप भारी आहे, खूप जबरदस्त आहे. काय कशी बनवली काय ते सगळं तुम्हाला तेजाच्या चॅनलवर बघायला मिळेल. आपण इकडे फिरायला आलो होतो तर काही फॅन्स आहे आपले, साताऱ्यावरचे फॅन्स आहेत. तर नाव सांगाल आपली? राजेंद्र जाधव. राजेंद्र जाधव दादा आहेत, मनोहर आंबावले. मनोहर आहेत, नाही गुढी. सुनील दादा आहेत आणि मकरन चव्हाण. मकरन चव्हाण, अमोल पार्टे. अमोल पाटे. आणखीन कोणी आहे? अच्छा, नाव काय? अनिकेत जगताप. अनिकेत जगताप. मनोहर डिंबळे. मनोहर डिंबे. अच्छा, तुमच्यापैकी कोण कोण आपले व्हिडिओज बघता? अच्छा सर, हा तुम्हाला तो विसरलो. संदीप जाधव. हा. किती लोक आपले व्हिडिओज बघतात तुमच्यापैकी? अच्छा आहेत का? हां सॉरी या नाही इकडे. नाव काय? सुधीर काळे. सुधीर काळे. तर व्हिडिओ कोण कोण बघतं आपले? सगळेजण? अच्छा अच्छा, अरे सगळेजण बघतो. मला वाटलं काही जण असतात आणि त्यांच्यासोबत पण काही जण फिरायला येतात ना असेच. अच्छा अच्छा, थँक्यू सो मच. बघत राहा, असंच प्रेम राहू दे आपल्या चॅनलसाठी. आणि यांनी मला लिंबू सरबत ऑफर केलं. त्या तिकडे कोणतरी दादा फिशिंग करताय, हँडलाईन फिशिंग करताय. थोडा अवघड रस्ता आहे. बघितलं तर चालेल का? बघू. अच्छा, पहिले आपलं नाव काय दादा? ऋषिकेश पवार. ऋषिकेश पवार दादा आहे. तर यांनी काही मासे पकडले. तर रॉडवर काय पकडलं? रोड कोकरे गावले. ट्रेवॉली ना. आणि हँडलाईनवर काय मिळालं? हँडला तो बारका आहे तिथे. एक ट्रेवॉली मिळाली बघा. आणि स्पॉटेड चिकलेट क्या स्पॉटेड असं म्हणतात ना तो मासा. हा नाही नाही, हा नाही, काळगोंडा आहे. काळगोंडा आहे. कालगोंडा. काळगोंडा आहे.